सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रुके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। हो, 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 के दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है। इससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रुके से न रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। हो, 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 हो। से ना रुके हम, मर्जी से
have a chief guest, Mrs. Aruna ma'am, an educator, mentor and social contributor. She is dedicated educator with over 30 years of teaching experience of the including 5 years as a principal of Matru Vidyalaya English Medium School. She has received many awards like Global Changemaker Award 2021, National Women Empowerment Award 2020, Popular Teacher Award 2004, Best Teacher Awards 1999, आदर्श शिक्षक पुरस्कार 2020। मेहमानों का करें तालियों के साथ वेलकम। Annual function of our school. Sri Arjun Education Academies, Sri English Medium School started in the 2018 from the house. The founder of the school is the Mr. Sachin Vathe sir. Year by year it extends a progress. The main vision of our school is to make every child perfect in academic, also in modern, traditional and cultural values, in yoga activities also. The mission of our school is to provide safe, affordable, good quality education, to discover every child's unique abilities and potentials. उडत्या पाखरांना परतीची कमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। उडत्या पाखरांना परतीची कमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी। अशीच जिद्द आमचे विद्यार्थी ही ठेवतील अशी आशा करून पुढील कार्यक्रमाकडे वळूया। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, त्यात शीतलता आहे चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। Let's start these events by offering prayers to the Sri Ganesha and Ma Saraswati. I request our today's chief guest Mrs. Aruna ma'am and all dignitaries please come forward for the lamp lightning ceremony and worship of the Lord Ganesha and Ma Saraswati. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने करावी।
आमची मती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती. विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे, मा सरस्वती. विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे, मा सरस्वती. To the Astitwa Foundation and conduct the workshops on personality development for school and college, junior college teachers. Also expert in graphology, handwriting and signature analysis. Now may I invite our school founder and principal sir, Mr. Sachin Bate sir, to felicitate Mr. S.D. Bhalekar sir, former secretary of the Nyangit school. Thank you sir. मी यश भालेकर सरांना विनंती करते की त्यांनी श्री सचिन गाडेकर सरांचा सत्कार करावा. श्रीनाथ सरांना विनंती करते की त्यांनी पाटोळे सरांचा सत्कार करावा. Now I invite the Sunita Bhalekar ma'am to felicitate the Anjali Ahiri ma'am. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासानं अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, त्याचप्रमाणे आज आपल्या सहवासाने आम्ही धन्य झालो. आपल्या सहवासाने आम्ही धन्य झालो. छोटी सी मुसीबत से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं. छोटी सी मुसीबत से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं. हार को भी सामने देखकर जो लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. जीवन में खेलों का नया रंग भरते हैं. जीवन में खेलों का नया रंग भरते हैं. आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. Everyone is a star and deserve to shine in the twinkle. Prize distribution is memorable and proud event for every student. It gives sense of happiness and responsibility for fulfilling the new commitments with dedications. Students' loyalty, dedications made them winner, and prize recognize the students' ability and efforts and lift their self-confidence. Now it is a time to appreciate the talent of our shining stars. I request today's chief guest, Mrs. Aruna ma'am, please come forward for the prize distributions. Standard. Karan Kiswe from first standard. Sally Bhaikada
the SD Bhalekar Tatya for next prize distribution. Welcome Parshuram sir. Sharvil Akshay Gongari, play group. Parents please वरती या मुलांसाठी and clap for our winners. Ayash Naidu. Parents be ready. Ayash Naidu. Nursery class. Sharvari Kumar, nursery class. Swaraj Pawar from LKG class. Clap for Shisha Bhande from LKG class. Kushikesh Biradar from UKG class. Tejasvi Sadhav from UKG class. पाठीमागे जे पॅरेंट्स उभे आहेत त्यांनी प्लीज पुढे येऊन बसून घ्या. जेंट्स पॅरेंट्स जे गेट मध्ये उभे आहेत त्यांनी प्लीज पुढे येऊन बसून घ्या. थँक्यू सर. थँक्यू सर. यानंतर मी विजयाताई भालेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या पुढचं बक्षीस वितरण करावे. Aniket Bhalekari from first standard, winner of the running race. Clap for Aniket. गेटच्या बाहेर जे पॅरेंट्स उभे आहेत त्यांनी प्लीज आतमध्ये येऊन बसावे. आपल्या जगतात प्रेम नागरगोजे from second standard. तनुष्का तांबे. ब्लू नाही होते ना ब्लू ब्लू कलर थांबा थोडं ब्लू वाटते का नाही Pranuj Gavit from third standard. Swaranjali Prawar from third standard. Pranuj Gavit from third standard. Clap for winners. आपकी तालियां उनका हौसला बढ़ाएगी और
standard. Clap for winners. Prem Nagargoje from 2nd standard. Long jump winners. Clap for our students. Prem Nagargoje from 2nd standard. Namrata Jadhav from 2nd standard. समोर समोर आतला गेला. Clap for winners. Namrata Jadhav from 2nd standard. Shubh Shukla from 3rd standard. Shreya Yadav from 3rd standard. Clap for winners. Shreya Yadav from 3rd standard. Clap for students. Thank you so much, ma'am. Thank you so much, ma'am. समोर समोर Shubhalakshmi Samal from 1st standard. Prem Nagargoje from 2nd standard. समोर बसलेल्या पॅरेंट्सनी पुढे सरकवून बसावे थोडेसे. पालकांना विनंती आहे की त्यांनी पुढे सरकून बसावे थोडेसे. प्रणित गावित फ्रॉम 3rd standard. Swaranjali Pawar from 3rd standard. Clap for winners. बसावे. Swaranjali Pawar from 3rd standard. Shubhalakshmi Samal and Piyu More. ओके समोर
तर समोर बघ. Clap for winners. Shubhalakshmi Samal and Q More from first standard. Om Sai and Parth Patil from second standard. नंतर जवळ. Clap for winners. Mistari from second standard. Kanishka Kamble and Janvi Mistari. Clap for winners. समोर समोर. 93.50%. Kartiki Sachin Gadve. 93.25%. उमेश सर. थँक्यू सो मच सर. यानंतर मी खेमकर सरांना विनंती करते की त्यांनी यापुढे बक्षीस वितरण करावे. सोहम चोटे 82%. आराध्या लांजुलकर 79%. क्लॅप फॉर विनर्स. अगवाई नखाते 17.25%. आरोही यादव, अन्विका गाडवे 73.25%. Clap for winners. स्वरा भोसले 96.60%. ईश्वरी बाथे 95.14%. Clap for winners. महिला पॅरेंट्सना विनंती, त्यांनी पुढे सरकून बसावे. मागे महिलांना बसण्यासाठी जागा नाहीये. पुढे सरकून बसावे सर्वांनी. कार्तिक तांबे 87.69%. स्वराज कदम 80.24%. विराज पाटील 74.94%. थँक्यू सो मच सर. यानंतर मी श्रीनाथ सरांना विनंती करते की त्यांनी यानंतरचं बक्षीस वितरण करावे. श्रीराज पाटील
समर्थ जगदाळे, अंशुमन बरकाडे, 52.25%. Thank you so much, sir. Now I will request our chief guest, Mrs. Aruna ma'am. Next prize distribution, please come forward for that. Abacus First Interclass Competition 2024-25 winners, beginner level, Shlok Biradar. Clap for Shlok. श्लोकचे पॅरेंट्स असतील तर प्लीज त्यांनी स्टेजवर यायचंय. क्लॅप फॉर श्लोक. श्रीतेज पवार. श्रावणी रामशेट्टी. क्लॅप फॉर श्रीतेज. समोर येणं कॅमेरा. श्रावणी रामशेट्टी. थँक्यू सो मच मॅम. यानंतर मी विजयाताई भालेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुढचे प्राइज डिस्ट्रीब्युशन करावे. क्लॅप फॉर विनर्स. यज्ञेश मिस्त्री. सोहम चोटे. थँक्यू सो मच मॅम. त्यानंतर मी भालेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुढचे बक्षीस वितरण करावे. ईश्वरी बाके. बाहेर उभा असणाऱ्या पॅरेंट्सना विनंती की त्यांनी आतमध्ये येऊन बसावे सर्वांनी. कार्तिक तांबे. अंजली आहिरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस वितरण करावे. Now I will request the Aruna ma'am, please come forward for the Student of the Year Awards. Clap for our Student of the Year Awards.
Shramadhan parents game winners. मिस्टर संजय पवार सर असतील तर त्यांनी वरती यावं. Now I would invite our school principal Mr. Gate sir for the Best Parents Awards. Best Parents Awards goes to the Mr. and Mrs. Nehal Sachin Pawar. Thank you so much, sir. We are truly honored by the presence of respected Mrs. Aruna ma'am. Now I will request the ma'am, please share your thoughts for all of us. A very good evening to all the parents over here. First and foremost, I would like to thank Sachin Bhate sir and Seema ma'am to invite me over here as a chief guest. And I also am thankful for the dignitaries on the dais. मी हिंदीमध्ये बोलू का मराठीमध्ये बोलू आता तुम्ही मला सांगा. कुठली भाषामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात? ठीक है, तो मैं कोशिश करती हूँ कि हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज यूज कर सकूँ. ठीक है, तो मेरा नाम अरुणा सिगलम है और जैसे कि मेरे बारे में ये मैम ने बताया कि 35 इयर्स ऑफ मेरा टीचिंग एक्सपिरियन्स है. आणि मी जेव्हा 12वी पास झाली त्याच वेळेला मी शाळेमध्ये ॲज अ टीचर म्हणून लागली, कारण घराची परिस्थिती काही ठीक नव्हती. मग ते आपण म्हणतो ना, त्या काळात जर शिक्षण करायचं होतं, पुढचं घर चालवायचं होतं, तर कुठेतरी हातभार लावणं हे गरजेचं होतं. आणि 12वी करून जॉब कुठं मिळणार आहे, तर सगळ्यात पहिला पगार जे माझं होतं ते माझं 150 रुपये होतं. आणि मग नंतर ते वाढत 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 आज 35 वर्षानंतर मी स्वतःला ह्या स्टेजवर आणली आहे, जिथं मी म्हणू शकते की मी एक रिटायर्ड प्रिन्सिपल आहे, SSC बोर्डाची मॉडरेटर आहे, ग्राफोलॉजिस्ट आहे. गेस्ट लेक्चर्स द्यायला मी बऱ्याच शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये जाते आणि क्लासेसमध्ये पण मी जात आहे. रिटायर असून सुद्धा मला असं वाटते, लोकांचं म्हणणं असं आहे की रिटायर झाली आहे आता घरी बस, खूप काम केलं, पण मला ते जमणार नाही. कारण 35 वर्ष म्हणजे माझ्या अर्ध आयुष्य मी शिक्षण क्षेत्रात दिलेलं आहे. आणि माझं असंच म्हणणं असतं नेहमी की जे काही मी शिकले आणि जे काही माझ्याकडे आहे ते मी दुसऱ्यांना द्यावं. म्हणजे आपल्या मुलांना तयार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे जे इथं बसलेले जे शिक्षक तुम्ही बघतात, तसं बघायला गेलं तर प्रत्येक जे प्रोफेशन्स आहेत की तुम्ही डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, आर्मीमध्ये म्हणा, पायलट म्हणा, पण हे सगळ्यांना तयार करण्याच्या मागे कोण आहे, कुणाचा हात आहे? एक शिक्षकाचा हात असतो. कारण हे जे मुलं आता आपल्याकडे ह्या शाळेमध्ये प्री प्रायमरी टू स्टँडर्ड 4 म्हणजे अगदी लहान आहात आणि ते फार इनोसेंट आहात, त्यांना काहीच कळत नाही. तर पालकांचं इथं काय महत्त्व आहे किंवा शिक्षकांचं, हे थोडक्यात मी सांगते तुम्हाला. कारण हेच वय आहे, कवळं वय आहे, जेव्हा आपण आपल्या मुलांना तयार करू शकतो. गेले ते दिवस
जेव्हा आम्ही शिक्षक मुलांना मारायचे तर पालक येऊन म्हणायचे खूप धुवून काढा त्याला, आम्ही विचारायला पण येणार नाही, हात पाय तोडले सुद्धा आम्ही विचारायला येणार नाही, आणि ते स्वतः परत आणून सोडून जायचे आमच्याकडे. पण हल्ली असं आहे का? आहे का सर? हल्ली असं आहे का? असं नाही आहे. कारण जसं जसं जनरेशन, जेवढे बॅचेस आमच्या देखत गेलेले आहेत, तर आम्ही काय बघतोय, पालक हे ना खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह झाले आहेत आपल्या मुलांबाबतीत. आणि ज्या मुलाला आम्ही काही बोलले त्या क्षणी ती आई आमच्याकडे येते आणि म्हणते, ओ तुमची कशी काय हिंमत झाली हो आमच्या मुलांना हात लावायची? मी आजपर्यंत माझ्या मुलाला हात लावलं नाही. हे काय खूप कौतुक करण्यासारखं आहे का? नाही. ज्या ज्या वेळेला आपल्या मुलांनी चूक केली असेल त्याच वेळेला त्यांना एक थोबाडी द्या आणि सुधरवा त्यांना. कारण हल्लीचं जग ते तुम्ही बघताच कसं झालं आहे. टेक्नॉलॉजी, आता मला वाटतं आज जे ॲन्युअल फंक्शनचं जे थीम आहे त्यांनी इथं दिलेलं आहे, मोबाईलच्या कैदातीतील जग. कैदीतील जग म्हणजे काय? 3 वर्षाचा मुलगा मोबाईल हातात घेऊन बसतो, आई बसली आपली दुपारचं TV सिरियल बघत. बरोबर आहे की नाही? आई, मला खरं खरं सांगा, ज्या ज्या आई इथं बसले, आई स्वतः एक मोबाईल, पप्पा एक मोबाईल, छोटी बहीण एक मोबाईल, मुलगा एक मोबाईल, एका घरात 4 मोबाईल. मग कसं असणार त्या घरात? एक कौटुंबिक येणार का? सगळे एकत्र बसतात का जेवायला? नाही बसतात. आणि मग 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर जेव्हा आपण बघतो माझा मुलगा मोठा झाला, माझी मुलगी मोठी झाली आणि माझं ऐकतच नाही, कारण हातात न गेलेत आपली मुलं. हे कुठेतरी मला माझं सांगण्याचं मागं एकच आहे की नाव इज द टाइम वेअर द चिल्ड्रन आर इन युअर हँड. आपण एक झाड लावलं तर त्याला आपण रोज पाणी घालतो. का घालतो? कारण कधीतरी तो झाड मोठा होईल आणि त्याला फल येईल, फूल येईल, मग ते सावली येईल, मग त्याचा आपण फायदा घेतो. मग तसंच हे मुलं आहेत. आणि ॲज टीचर्सचं खूप काम आहे हो. आईंना तेवढं काम नाही. आईच्या हातात 2 मुलं, 3 मुलं, 1 मुलगा आहे. पण एका शिक्षकला, एका टीचरला 30 मुलं, 40 मुलं सांभाळावं लागतं. कधी विचार केलं का त्या टीचरची काय अवस्था होत असेल म्हणून? म्हणजे पेशन्स म्हणा, कंट्रोल म्हणा, आई म्हणून तिला सगळं सांभाळावं लागतं त्या मुलांना. तर जेव्हा तुमची मुलं तुम्ही शाळेत टाकतात तर डोळे बंद करून विश्वास ठेवा त्या शिक्षकांवर आणि त्या शाळेवर की ज्या वेळेला तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेर पडेल ते काहीतरी बनूनच बाहेर पडणार आहे. आणि जेव्हा शिक्षक लोक काही रागवत असतील किंवा कधीतरी मारत असेल, काहीतरी बोलले असतील, तर त्यांच्या चांगल्यासाठी आणि भलेसाठी. आमचं वैयक्तिक काही नसतं त्याच्यामध्ये. ते तुमच्या मुलांना सुधारवण्यासाठी ते इथं आहे. नाहीतर मग असं आहे ना, मग शाळेची काय गरज आहे? आम्ही शिकवू ना आमच्या मुलांना घरी बसूनच, कारण ऑनलाईन मध्ये आता सगळंच भेटतंय ना. पण ऑनलाईन मध्ये शिकवणं आणि जेव्हा आपण वर्गात शिकवतो दोन्हीमध्ये फरक आहे की नाही? तुम्ही तुमच्या काळामध्ये ओपन ग्राउंड मध्ये किंवा झाडाखाली बसून शिकला असेल. आता काय 4 भिंतींच्या आतमध्ये मुलं शिकतात. पण तरी पण तोच वातावरण जर का ही शाळा आपल्या मुलांना देती, वेगवेगळ्या सण सेलिब्रेट करून, जसं मी आता फाईल बघितलं त्यांचा, ते योगा पण घेतात, तर तर त्यांनी ट्री प्लांटेशन घेतलं आहे, संस्कार वर्ग घेतात, ॲबॅकस घेतात आणि मग गुरुपौर्णिमा सारखी पण सण साजरा केला. का करतात हे सगळं आपण? कारण शाळाची अशी जागा आहे जिथं आपण भारतीय संस्कृती आपल्या मुलांना देतो. आणि ज्या शाळेमध्ये हे सगळं आहे, तर कुठल्याही, मी तुम्हाला सांगते, CBSE आणि इंटरनॅशनल शाळा असू द्या, स्टेट बोर्डला ते मात देऊ शकत नाही. हे मात्र खरं आहे. तुम्ही पार पडणार. ते CBSEची मुलं तशी आहेत, इंटरनॅशनलची मुलं तशी आहेत, काही फरक नाही हो. नुसतं काय आहे ना, तिकडे देखावा जास्त असतं. पण इथं शिक्षण आणि संस्कार हे जास्त देण्यात येत आहे. तर पालकांनी तुम्हाला मी एकच सांगणार आहे
की जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना ह्या शाळेमध्ये घातले, डोळे बंद करून विश्वास ठेवा की जे काही होईल, माझा मुलगा जेव्हा 10वी पास करून बाहेर पडेल तेव्हा त्याचे टक्के बघा, तो काय आहे ते बघा. आणि दुसरी गोष्ट, पालकांना मी हल्ली बघितलंय की 90% पण 10वी मध्ये पडले तर ते समाधानी नाहीये. का बरं? तुम्हाला किती पडले होते 10वी मध्ये? मी आता हे विचारलं तर किती पडले होते तुम्हाला? आता 92, 95, 96, तरी पालकांचं 98 पाहिजे, 98 आलं तर 100 पाहिजे, 92 आलं तर 94 पाहिजे. का एवढं मुलांना प्रेशर देताय तुम्ही? का प्रेशर देताय एवढं मुलांना? अहो 2 मार्क कमी पडले ना तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण जे जगाचं ज्ञान आहे, लाईफ स्किल्स जे आपण म्हणतो, आपल्या मुलाला कुठेही फेकलं तुम्ही तर त्याला सर्वाइव्ह करायला यायला पाहिजे. आणि माणुसकी हाच एक मोठा धर्म आहे. ज्या मुलाला माणुसकी कळेल किंवा आपल्या आई वडिलांना रिस्पेक्ट करणं, आपल्या गुरूंना इज्जत देणं, आजी आजोबांशी कसं बोलणं हे कळलं तर खूप मोठा ज्ञान झालं. तर आपण मोठ्यांचं वावरणं किंवा त्या छोट्या मुलांसमोर आपण कसं वागतो हे खूप महत्त्वाचं आहे. आई लाख म्हणणार मुलाला, हे टीव्ही बघू नकोस, आणि आई स्वतःच टीव्ही बघते. मग तुम्ही काय उदाहरण ठेवलं त्या मुलासमोर? मग एक दिवस तो छोटासा पिल्लू आपल्याला बोलतो, हे मम्मी तूच बघतीये ना, आणि मग तो पप्पांना सांगतो. मग ह्या गोष्टी कुठंतरी आहे ना, आपण संस्कार लावणं हे खूपच गरजेचं आहे. तर हे झालं तुमच्या मुलांबद्दल. आणि आईंना थोडंसं फार मला जरा बोलायचं होतं की जेवढं वेळ तुम्ही ॲज पेरेंट्स देऊ शकतात आपल्या मुलांना तेवढं वेळ द्या. अँड फादर्स, आय नो दॅट दे गो टू जॉब्स, 8 आवर जॉब, 12 आवर्स जॉब, तुम्हाला तुमचं प्रेशर आहे हे आम्हाला मान्य आहे. पण एक जेवण रात्रीचं जर का आपण एकत्र बसून जेवलो, जे काही आहे, आपला मुलगा, आपली मुलगी, आजी आजोबा, आई वडील आणि तुम्ही दोघंही बसल्यात, तर बघा त्या कुटुंबात कधीच दुःख येणार नाही, नेहमी सुखच असणारे त्या घरात. हे सगळं आम्ही आमच्या अनुभवातूनच सांगतो. इथे बसलेले बरेच असतील जे वयामानाने पण मोठे असतील, पण तरी पण माझं जे 35 वर्षाचं जे जर्नी आहे, म्हणजे ज्या ज्या बॅचेसना मी शिकवलं किंवा ज्या ज्या पालक माझ्या समोर आहेत, आज असे पण पालक आहेत की ज्यांना मी शिकवलंय आज त्यांच्या मुलांना पण मी शिकवत आहे. तर म्हणजे माझ्या नातवंडांना पण मी शिकवते. मला असं म्हणायचं आहे की जे माझ्याकडनं शिकून गेले. मगाशी मॅडमने सांगितलं मी सोशल वर्क करते, बरोबर आहे, मी खूप काही सोशल ॲक्टिव्हिटीज करते. तर इथं मी कसं करते हे थोडक्यात सांगते तुम्हाला. अस्तित्व फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे जे खूप बरेच काही कामं करतो आम्ही. पण त्या फाउंडेशनमध्ये माझी मुलं म्हणतात ना, एक्स स्टूडेंट्स आहेत. मतलब जिन बच्चों को मैं प्राइमरी लेवल पे सिखाती थी, जब वो लोग 4th और 5th में थे, आज वो 30+ से शादियां हो चुकी है, बच्चे हैं. आज उन्हीं बच्चों को लेकर मैं पिछले 7 सालों से ये ऑर्गेनाइजेशन चला रही हूँ. ऐसे बहुत कम लोग दिखाई देंगे कि जो बच्चे बड़े होने के बाद भी अपने टीचर्स के कांटेक्ट में है. और यही मैंने कमाया है, मैंने बच्चों को कमाया है. आज मेरे हजारों लाखों बच्चे यहाँ वहाँ पे है, अलग अलग पोस्ट पे है, और हम सब अस्तित्व का काम करते हैं. कोरोना पीरियड में 3 महीने हम लोगों ने लोगों को खाना बांटा है, राशन बांटा है. हमारा ब्लड डोनेशन कैंप्स होता है, वृक्षारोपण होता है, ऑर्फनेजेस में जाते हैं, ओल्ड एज होम में जाते हैं. हम कभी दिवाली अपने घर में मनाते नहीं है, पर हम दिवाली रोड साइड में बैठे हुए लोगों के साथ मनाते हैं. फ्रेंडशिप डे भी हम उन झोपड़पट्टियों में जाकर मनाते हैं. तो मेरा बोलने का मतलब ये है की पुस्तकी ज्ञान आपल्याला कुठून पण भेटणार. आजकाल काय आहे, गुगल बाबाला विचारलं की तुम्हाला सगळं मिळतं त्याच्यातमध्ये. पण हे जे ज्ञान आहे ना, जे प्रॅक्टिकल नॉलेज आपण म्हणतो की मुलांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि त्यांना जाणीव करून देणं हे खूप गरजेचं आहे. की बघ बेटा, आपल्या घरात हे सगळं आहे, पण त्यांच्याकडे आहे का? त्यांच्याकडे ते जेवण पण नाहीये, बरोबर कपडे पण नाहीये.
मग मी माझ्या 7वी 8वीच्या मुलांना पण सांगते, तुमच्या घरातनं 1 मूठभर तांदूळ किंवा 1 मूठभर डाळ घेऊन या, थोडीशी तेल घेऊन या, थोडी साखर घेऊन या. ते आम्ही गोळा करतो आणि कुठल्या तरी ऑर्फनेजला जाऊन, अनाथ आश्रमात जाऊन आम्ही दान करतो. का करतो? कारण ह्या मुलांच्या डोक्यामध्ये भलत्या गोष्टी नाही यायला पाहिजे. कारण वाढतं वय आहे आणि मोबाईल, आता मोबाईल सगळ्यांनाच माहिती आहे. आपण पण मोबाईल घेऊन बसलं आणि आलं काहीतरी चालू आहे, तर व्हॉट्सअपवर पण मेसेज बघत बसलं की तासन तास जातो. मग मुलं का करणार नाही? आणि मुलांचं माइंड कसं असतं, क्युरियस असतं, इनक्विजिटिव्ह असतं. त्यांना माहीत नाही हे काय आहे, पण आपण जाणीव करून देणे. त्यांचा बर्थडे असेल तर बर्थडेला तुमच्या मुलांना तुम्ही कुठेतरी घेऊन जावा अशा अनाथ आश्रमात आणि त्यांना ते सांगा. त्यांच्या हातातनं त्यांना काहीतरी छोटीशी बिस्किटचा पुडा का होईना, पण त्या छोट्या छोट्या मुलांना त्याच्या हातानं तुम्ही दिलं तर बघा तुम्हाला किती समाधान मिळेल. आणि मग शब्दांनी नाही, आपण म्हणतो ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. मग आपलं कार्य सांगतं आणि आपलं मुलं तसंच तयार होतात. तर एवढं बोलून मी इथं थांबते, कारण मी जास्त वेळ घेऊ शकत नाही तुमचं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सचिन सर, व्हेरी मच थँक्यू. Thank you so much ma'am for these motivational words of wisdom. आमच्या स्कूलबद्दल तुम्ही पालकांना जो विश्वास दिलाय तो आम्ही नक्कीच सार्थ करण्याचा प्रयत्न करू. आता मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी नटराज पूजन व स्टेज पूजन करावे. नाट्याच्या देवा नमन हे नटराजा, नमन हे नटराजा. हे आद्य गुरु शंकर पिता नटराजा नमो नमः. बरोबर होय, मी मोबाईल बोलतोय. बरोबर ना? थकवलत ना मोबाईलला? आज आपल्या अॅन्युअल फंक्शनची थीम आहे मोबाईलच्या कैदेतील जग. तर हा मोबाईल तुमच्याशी बोलतोय. मोबाईल काय बोलतोय बघा. जग म्हणजे मोबाईल, जगणं म्हणजे मोबाईल. जग म्हणजे मोबाईल, जगणं म्हणजे मोबाईल. जेव्हा नसेल मोबाईल तेव्हा आमचं कसं होईल? झालंय ना असं कोरोनाच्या काळात. जेव्हा नसेल मोबाईल तेव्हा आमचं कसं होईल? जग हातात आलं या मोबाईलमुळे, पण लोक तर यानेच केलेत खुळे. जग हातात आलंय मोबाईलमुळे, पण लोक तर यानेच केलेत खुळे. मोबाईलचा शोध लागला होता प्रगतीसाठी, जग जवळ आणण्यासाठी, पण ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो. त्याच तर मोबाईलच्या बाबतीत झालंय. मोबाइल के इतने करीब हो गए लोग कि एक दूसरे को समय देने में उतने ही गरीब हो गए लोग. सब कुछ जिंदगी के हर एक चीज मोबाइल के साथ जुड़ी है सबकी. का कुणास ठाऊक हे कुणालाच कसे न कळे. हाच मोबाईल करतोय आमच्या आयुष्याचे वाटोळे. का कुणास ठाऊक हे कुणालाच कसे न कळे. हाच मोबाईल करतोय आमच्या आयुष्याचे वाटोळे. कळत होतं सारं काही पण वळत मात्र नव्हतं. कळतंय ना सगळ्यांना, पण सोडता येत नाहीये मोबाईल. त्याला पण कळालंय मोबाईलला. कळत होतं सारं काही पण वळत मात्र नव्हतं. स्वतःपासून याला दूर सोडायचं होतं, पण असं काहीच घडत नव्हतं. घडतंय का? सोडायचंय ना मोबाईलला दूर, का फक्त मुलांचा मोबाईल दूर करायचा आहे? आपला पण दूर झाला पाहिजे ना, तरच मुलांना वेळ देता येईल. कळत होतं सारं काही पण वळत मात्र नव्हतं. स्वतःपासून याला दूर सोडायचं होतं, पण असं काहीच घडत नव्हतं.
कारण याचं वेड काही जातच नव्हतं, कारण याचं वेड काही जातच नव्हतं. हा जल्लोष बाल कलाकारांचा, हा जल्लोष चिमुकल्यांचा, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या बाल चमूंचा हा सोहळा. हा जल्लोष बाल कलाकारांचा, हा जल्लोष चिमुकल्यांचा, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या बाल चमूंचा हा सोहळा. तर मग स्वागत करूया या दोन बाल सूत्रसंचालकांचे. आय हॅव अ लिटिल होस्ट फ्रेंड्स, प्लीज वेलकम बोथ ऑफ देम, अद्विक देशमुख अँड शिवतेज पवार. बिग क्लॅप फॉर बोथ ऑफ देम. I am Advik. It is my honor to welcome all of you on this day where we celebrate our school's annual function along with my co-host Shuvtej. Welcome in our school. Yes, you are right. I am Shuvtej. Hearty welcome. It is the day to celebrate our joys. Now it's time to show some entertainment. Let's start the program with high energy and josh. Big clap for our school students.